दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापुरात मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचं पाणी घरात येत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। दमाणीनगर येथील देशमुख पाटील वस्तीमधील लक्ष्मीपेठ येथील फुलारी यांच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी शिरल्यामुळे अब्दुल गनी फुलारी यांच्या नित्य घरातील कामं करण्यासाठी त्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे। दमाणीनगरातील देशमुख पाटील वस्तीमध्ये ड्रेनेजचं दुर्गंधयुक्त पाणी गेल्याचं समजताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या, पण लक्ष्मीपेठेमधील अब्दुल गनी फुलारी यांच्या घरासमोर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार केलाय, पण रस्ता करताना ड्रेनेज उघडण्यासाठी मोकळी जागा न सोडल्यामुळे तुंबलेले ड्रेनेजचं पाणी काढणं कर्मचाऱ्यांना मोठ्या मेहनतीचं काम झालं। शेवटी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता फोडून ड्रेनेजचं पाणी घालवलं। वेळीच योग्य पद्धतीने रस्ता केला असता तर इतकी अडचण निर्माण झाली नसती, अशी माहिती स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आली आहे। काय आता गेल्या हप्त्यात बी तसंच झालंय, या हप्त्यात बी तेच आहे। पावसाळ्यात तर फुल होते, चेंबर 3-4 वेळा मी काढलं होतं झाकणं ते। आता हे रोड केल्यामुळे सगळं बंदच आहे, काढणार कुठनं मग? कधीपासून पाणी उपसताय तुम्ही ड्रेनेजचं? आता सकाळी 6 वाजल्यापासून पाणी काढतो मी, 6 वाजल्यापासून पाणी। कुठलं जेवण कायच नाही अजून, काय करायचं? जेवण नाही का नाश्ता नाही ना चहा पाणी नाही, सगळं घाण काढण्यातच चाललं दिवस। आणि काय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।